हॅलो गाईज, श्री स्वामी समर्थ। आज आपण बनवणार आहेत रव्याचे धिरडे किंवा तुम्ही रव्याचा डोसा सुद्धा याला म्हणू शकता। तर बघा, यासाठी मी इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपण 1 वाटी पोहे घेऊया। त्यानंतर आता थोडंसं याच्यामध्ये आपल्याला लसूण वगैरे ॲड करायचं आहे। त्यानंतर याच्यात आपल्याला हिरवी मिरची आणि टोमॅटो छान याचे काप करून याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं दही सुद्धा ॲड करत आहे। दही टाकले की कसे थोडे असे फ्लफी होतील, छान नरम मऊसूत होतील। तर अशा प्रकारे मी इथे छान फ्रेश असं दही ॲड केलेलं आहे। तर बघा, आता हे आपल्याला छान सगळं मिक्सरमधून छान फिरवून घ्यायचं आहे। थोडंसं याच्यामध्ये आपल्याला जिरं सुद्धा ॲड करायचं आहे। तर बघा, हे सगळं मी ॲड करून घेतलेलं आहे। आणि बघा, हे अशा प्रकारे मी मिक्सरमधून छान काढून घेतलेलं आहे। बघा, तुम्हाला हे बॅटर दिसते, अशा प्रकारे हे छान करून घ्यायचं आहे। जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको। तर बघा, हे आता आपल्याला थोड्या वेळ आपल्याला हे रेस्ट करायला ठेवायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये मी थोडंसं याच्यामध्ये आता मीठ घातलेलं आहे। मीठ चवीनुसार मीठ घातलेलं आहे। त्यानंतर आपण थोडासा खायचा सोडा याच्यामध्ये ॲड करूया। आता हे छान मिक्स आपल्याला करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर जास्त हे घट्ट वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता, पण हे आता व्यवस्थित आहे। तर बघा, आता एका नॉनस्टिक तव्यावर मी छान तेल स्प्रेड करून घेतलेलं आहे। आणि हे याचं बॅटरचं आता 1-2 चम्मच याच्यामध्ये टाकून छान असं फैलवून घेत आहे। आणि गॅस हा आपल्याला एकदम मीडियम ठेवायचा आहे। लगेच हे जे आपले धिरडे आहेत हे तयार होऊन जातील। बघा, हे असं छान आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे चम्मचने। आणि बघा, अशा प्रकारे याच्यामध्ये थोडी तुम्हाला जाडी उमटलेली दिसून येईल। तर बघा, अशा प्रकारे थोडं गॅस मी हा एकदम कमी ठेवलेला आहे। आणि हे आता छान शिजत आहे। छान याच्यावरून आता आपण तेल ॲड केलेलं आहे। म्हणजे छान ही आता खरपूस आपल्याला दोन्ही साईडनी भाजून घ्यायचे आहेत। म्हणून आता बघा, खालची साईड एक वेळा तयार झाली की नंतर ही आपल्याला छान पलटून घ्यायचं आहे। तर बघा, मी आता साईडला सुद्धा तेल टाकत आहे। म्हणजे हे साईड म्हणजे ती पूर्ण ढिली होऊन बघा अशा प्रकारे पलटून घेतलेलं आहे। म्हणजे एक साईड आपली आता छान तयार झालेली आहे। दुसरी जी साईड आहे ती आपण छान शेकून घेऊया। तर अशा प्रकारे मी छान हे भाजून घेतलेलं आहे। आणि जे आजूबाजूचं तेल आहे हे छान आपल्याला याच्यावरच असं छान हे करायचं। तुम्ही तेलाच्या ऐवजी बटरही यूज करू शकता। तर मी ते तेल यूज केलेलं आहे। आणि बघा, अशा प्रकारे हे आपले धिरडे तयार आहेत। छान मऊसूत आणि हे नरम तुम्हाला हे धिरडे आहे। आणि हे याच्यासोबत आपण टोमॅटोची चटणी किंवा हे आता मी दह्याची आणि डाळीची चटणी तयार केलेली आहे, हरभऱ्याच्या डाळीची। आता बघा, अशा प्रकारे हे छान मऊसूत झालेलं आहे। खायलाही छान आणि लहान मोठे सगळे आवडीने खातील। तर कशी वाटली रेसिपी नक्की कळवा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।